हॅलो. हा सर बोला. कोण? पुजारी मल्लिकार्जुन. तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवरनं. तुमच्याकडे आले का साहेब? अरे माझ्याकडे नाही, ते शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेलकडे गेले. साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब, ती मुलगी आपल्याकडे न्याय मागा. काहीतरी करतो, नको ते उद्योग. मी काय केलं साहेब? मी त्याला थोडी ब्लॅकमेल केलेलं. मालक बिला टी सिरीजचा मालक आहे तो समोर. हो साहेब माहिती आहे मला. ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे. मरू दे तिला. तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये? मी काय बदनाम? मी काय त्याला काय बोललो का साहेब? मी काहीच नाही बोललो ना. फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा, गुन्हा दाखल करू देऊ नका. बोला मी काय समजावणार बाबा, तुझं काय असेल तर. तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये. बोला मी समजावतो त्या मुलीला. ब्लॅकमेलचं काय विषय? त्याच्यामध्ये पडू नको, त्याला सांग तुझं तू बघ. बदलापूरमधील एका शाळेमध्ये शिकणाऱ्या चिमुरडीवर कशा पद्धतीचा अत्याचार झाला, त्यामुळे राज्यातल्या जनतेमध्ये एक संतापाची लाट सुद्धा पाहायला मिळाली होती. यामुळं अनेक राजकीय पक्षांनी आपापली भूमिका सुद्धा या संपूर्ण प्रकरणावर मांडली, तर काही पक्षांनी त्यासाठी आंदोलन देखील केलं. जर आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये जितेंद्र आव्हाड हे एका व्यक्तीशी बोलत होते आणि त्या व्यक्तीला बोलताना सांगत होते की जाऊ दे, ती मेली तर मरू दे, मला काय करायचं, असे शब्द त्या ऑडिओ क्लिपमध्ये होते. आणि त्यावरूनच संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आणि सांगितलं की हेच का तुमचं लेकीबद्दलचं प्रेम? जेव्हा मीडियासमोर गोड गोड बोलायचं आणि माघारी फोनवर अशा अत्याचार करणाऱ्या लोकांना पाठीशी घालायचं, असं सुद्धा संदीप देशपांडे यांनी सांगितलेलं आहे. पण मात्र ही जी संपूर्ण ऑडिओ क्लिप आहे ती महाविकास आघाडीच्या काळातलीच आहे. म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये स्थापन झालेलं होतं तेव्हाची ही ऑडिओ क्लिप असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा सांगितलंय. ही ऑडिओ क्लिप जुनी आहे आणि जर अशा ऑडिओ क्लिप काढत गेलं तर कितीतरी ऑडिओ क्लिप निघतील, असं सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलेलं आहे. एकीकडं महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय आणि त्यावर जितेंद्र आव्हाड अशा पद्धतीनं बोलू लागलेत म्हणून त्यांचा खरा चेहरा समोर येऊ लागला, असे देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. एरवी महिला, मुली, तरुणी यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारात विरोधात आवाज उठवणाऱ्या सुप्रिया सुळे या मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर गप्प का आहेत, रोहित पवार गप्प का आहेत, असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. जयंत पाटील यांना या संबंधित विचारलं असता त्यांनी सांगितलं की ही ऑडिओ क्लिप जुनी आहे, कशाला आता झालेल्या गोष्टी उकरून काढता, असं जयंत पाटील म्हणाले. म्हणजे कुठंतरी जयंत पाटील यांनी सुद्धा जितेंद्र आव्हाड यांची पाठराखणच केली आहे का काय, असा देखील प्रश्न आपल्या या ठिकाणी पडू लागतो. एकीकडे मीडियासमोर महिलांना न्याय मिळाला पाहिजे, लेकीला न्याय मिळाला पाहिजे असं बोलून दाखवायचं आणि दुसरीकडं अशा पद्धतीनं बोलायचं. यामुळं या संपूर्ण दुटप्पीपणाच्या भूमिका आहेत की काय, असं देखील राज्यातल्या जनतेला वाटू लागलंय. राजकीय जे पक्ष आहेत ते आपापल्या पद्धतीनं राजकारणासाठी या सगळ्या गोष्टी करत आहेत, पण मात्र अशा अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र सक्षम आहे, असं देखील आपल्याला मानावं लागेल.